प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. अंथियोखिया आणि इकुनिया येथून कित्येक यहुदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण त्याच्या भोवती शिष्य जमल्यावर तो उठला आणि नगरात निघून आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर तो दर्बे येथे गेला. त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुनिया आणि अंथियोक्या या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. मग ते पिसिदियामधून पंफुलियात गेले आणि पेर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अतलियास उतरले. तेथून ते अंथियोखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईल. असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकार येतो, तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो. हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.